आई का चाललीस? सारंग, एक तर तुम्ही दोघं थांबा इथे, नाही तर मी थांबते. त्यांच्याकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवायला हवं, जोपर्यंत त्या शुद्धीत येत नाहीत तोपर्यंत. आई आपण सगळे मिळून लक्ष देऊयात ना. हो सारंग, पण आपण तिघ जण एकत्र आहोत असं म्हटल्यानंतर कुणाला तरी कारण सापडणार, वाद होणार, भांडण होणार, तमाशे होणार. आणि सासूबाई आजारी आहेत तोपर्यंत या गोष्टी घडायला नको आहेत. त्यांच्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये आपल्यासाठी. म्हणून म्हणते तुम्ही दोघं तरी थांबा, नाही तर मी तरी थांबते. मोठी आई, खरं तर आपण एकत्र मिळून त्यांची काळजी घेतली असती, पण मला तुमचं म्हणणं पटतंय. हो आई, तू इथेच थांब, आम्ही दोघं जातो. बर. आधी मध्ये येत राहू आम्ही आजीला बघायला, पण काही गरज लागली तर नक्की सांगा मला. हो सांगते. येतो. जा आहे मी. काय करत असेल ग? काय माहिती, अजून का नाही आलेत? हिरडी इतक्या वेळ झोपली असेल. मला काय वाटतं माहितीये ना, आपण ना आपल्या एक्सरसाइज कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. इथे तिथे लक्ष द्यायलाच नको. काय ना, एका महिन्यात 10-15 किलो तरी वजन कमी व्हायला पाहिजे, नाही का? पण मी काय म्हणते माधवी, आपल्याला कसं चांगलं वाईट सगळं कळतं, तसं या मुक्ताला कळत नसेल का ग? आता कोणी जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर नाही, म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आपल्या घरात सुख शांती असावी, आणि मुक्ता घरातून बाहेर गेल्याशिवाय घरात सुख शांती कशी येणार? का आता काय बोलू? मी तर म्हणते सुख शांती नसली तरी चालेल, पण आपण घरातले, आपल्याला तरी तिने चांगली वागणूक दिली पाहिजे ग. पण कसलं काय आणि कसलं काय, आई बाबांनी चांगलीच पट्टी पडवून पाठवलंय तिला. आता ना माइंड गेम सुरू झाले. आपल्या दोघांना सोबत पाहिलं ना मुक्ता की असंच बोलला. चल आपण बाहेर जाऊ. आम्ही भाऊसाहेबांना आणि डॉक्टरला बाहेर जाताना पाहिलं, म्हणलं जरा तब्येत कशी आहे बघून यावं म्हणून आलोय. जिच्यामुळे सासूबाईंना त्रास झाला ती सासूबाईंची काळजी घेते. काय पण लब्बाड असतात नाही काही माणसं. ती गो किती लबाडी, बाई 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 बाई. चला आपण बाहेर जाऊया. चल मुक्ता. आता ह्या उपर तुझा जर माझ्या शब्दावर विश्वास नसेल, माझ्याबद्दल मनामध्ये संशय असेल, तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. फक्त तू या घरची सून व्हावी म्हणून मी जे काही प्रयत्न करतोय ना, सगळ्या प्रयत्नांची मात्र तू माती करतेस. आणि एकदा का तू हे घर सोडून निघून गेलीस की या घराची सून होण्याची स्वप्न पण बघू नकोस. आणि मग तुझ्या आई वडिलांना मी जो शब्द दिलाय तो शब्द पाळण्याचं बंधन माझ्यावरती नाही. मी त्या बंधनात मोकळा झालो. बरं झालं दादा तुम्ही हिच्याशी असं बोललात. तुम्ही शब्द दिला म्हणून डोक्यावर नाचायला लागली होती. मैत्रीण म्हणून मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला समजूनच घ्यायचं नाहीये. आणि घरातून गेली ना तर जाऊ दे. रेणुका, आर्या तुला या घराची सून म्हणून नकोय का? नाही दादा, मी तर नाही. आत्ताच आपलं आर्या बरोबरचं वागणं बोलणं चुकीचं आहे. असं आपण त्याच्याशी वागता बोलता कामा नये. कारण आपण असं जर त्याच्याशी वागलो बोललो तर
म्हातारी आणि वैजंतीचं पारडं जड होईल. त्या दोघी बरोबर आहेत असं सिद्ध होईल त्याच्याने. हे वागणं आपलं चुकीचं आहे. येऊ करू आणि त्यांना बरं वाटू दे. पण मुक्ती, त्यांना जर काय झालंच ना तर काय होईल माहितीये? ही लोक आधीच प्रत्येक गोष्टीसाठी तुला जबाबदार धरतात. त्यात आजीला काय झालं तर मोठ्या मालकांचं आणि तुझ्या भांडणामुळेच आजीवर ही येळ आली असं सगळे म्हणतील. आणि ह्या सगळ्याला मोठे मालक नाही तर तूच कारणीभूत आहे असं पण लोक म्हणतील. या घरात एकच फाशीचा दोरखंड आहे आणि तो तुझ्या गळ्याच्या मापाचा आहे. अण्णा, मी असं काहीच. मोठे मालक, मला माहिती आहे तुमचा मुक्तावर लय जीव आहे म्हणून तुम्ही तिचीच बाजू घेणार. पण एक बाप म्हणून मला हे अजिबात पटत नाहीये. कशाला मोठ्यांच्या नादाला लागायचंय? कशाला काही सिद्ध करायचंय तुला? अरे गरीबाची पोर आहे तू. महालात आलीस तरी वर छताकडे बघायचं नसतं, आपल्या पायाकडे बघायचं असतं. म्हणजे पायाला टोचलेले खडे आणि पायाला लागलेली धूळ आपण कोण आहोत याची सतत आपल्याला आठवण करून देतात. बघा अण्णा, पण तिचं काहीच चुकत नसताना तिनं काय ऐकून घ्यायचं? निदान मी तरी ऐकून नाही घेणार. अहो, याच हट्टापायी घरातल्या जवळच्या माणसांचा जीव जाऊ शकतो मालक. तुम्ही तिच्यासाठी जो आवाज उठवलाय त्यानं स्वतःच्या घरच्यांच्याच कान ठळ्या बसणार आहे. मुक्तामुळं अख्खं घर उद्ध्वस्त झालं असं जर लोक म्हणले तर चालेल का तुम्हाला? एका बाईकडून लय अपेक्षा ठेवताना तुम्ही. मुलगी असो नाही तर सून असो, तिची चूक असो नाही तर नसो, तूच दोषी, तूच कारणीभूत. शांत बसायचं आणि सगळं सहन करायचं. हा, ती जन्माने कर्माने बाई आहे म्हणून. पण मुक्ता, तू सहन नाही करायचं. इनफॅक्ट मी ती वेळच येऊ देणार जेव्हा मी तुझ्या भांगात कुंकू घातलं, तेव्हाच तुझ्या सन्मानासाठी झटायचं वचन घेतलं. आपल्यामुळे कुणाचा जीव जात असेल मुक्ता, त्यापेक्षा आपण हे घर सोडून इथून निघून जाऊ. म्हणजे आमच्यामुळे जर कोणाला त्रास होतोय ना तर हे बघायची माझी इच्छाच नाहीये. त्यापेक्षा आम्ही इथून दूर निघून जाऊ जिथे कोणीच आमचं नसेल. सगळेच परकी असतील. कुणाच्या जगण्या मरण्याचे आरोप आमच्यावर होणार नाहीत. आणि आमच्या दुःखामुळे कोणाला त्रास पण होणार. मुक्तानं कुणासमोर झुकण्यापेक्षा ना मी हे नक्कीच करेन. आणि आमचं काय? ज्यांचा तुमच्यासाठी जीव तुटतोय त्या लोकांचं काय सारंग?